मनोज जरांगेंनी अखेर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मागे घेतले आहे। सरकारच्या वतीने जरांगेंकडे 1 महिन्याचा वेळ मागण्यात आला आहे, पण जरांगेने वेळ दिला का? काय काय अटी सरकार समोर ठेवल्या, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करून सरकारला 30 जून पर्यंत मुदत दिली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 8 जून पासून मनोज जरांगे जालन्यातील अंतरवली सराटीत उपोषणाला बसले होते। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरलाय, पण कालपासून मनोज जरांगेंची तब्येत ढासळली आहे। यामुळे लोकप्रतिनिधींचा धावाधाव सुरू आहे। अखेर भाजप आमदार गिरीश महाजनानंतर आता संकट बोचक बनून सरकारच्या वतीने शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत गेले होते। भुमरे आणि देसाईंची जोडी जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहोचली आणि त्यांचा मनधरणीला यश आले आहे। सरकारच्या वतीने गेलेल्या देसाईंनी जरांगेंसोबत संवाद साधला आणि अखेर जरांगेंनी फक्त देसाई आलेत म्हणून उपोषण मागे घेत आहे असे म्हणत उपोषण सोडले आहे। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून द्या अशी चर्चा झाली। सगळे सोयरीची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ द्या अशी विनंती देसाई यांनी जरांगेंना केली आहे। तसेच उद्या लगेच तातडीने सीएम शिंदेंकडे बैठक लावतो अशी ग्वाही देसाईंनी दिली आहे। मराठा समाजासाठी भरपूर केलंय, आता थोडे राहिले ते लगेच पूर्ण करण्याचे आश्वासन देसाईंनी दिले आहे। तुम्ही इथे यायलाच नको होते असे थेट जरांगेंनी भुमरे आणि देसाईंना सुनावले आहे। सरकारच्या शिष्टमंडळांनी मनोज जरांगे यांच्याकडे 30 जून पर्यंत वेळ मागितला। यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले, ते मी देतो, पण 30 जून नंतर सरकारचे काही ऐकणार नाही। तसेच जर सरकारने माझ्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर राजकारणात उतरणार, विधानसभा लढवणार असा थेट दम मनोज जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना भरला आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर विधानसभेत नाव घेऊन उमेदवार पाडू असा थेट जरांगेंनी इशारा दिला आहे। मला राजकारणात येण्याची इच्छा नाही, पण मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी राजकारणात उतरणार असा इशारा देखील जरांगेंनी दिला आहे। आंदोलन सुरू झाल्यापासून परभणीचे खासदार संजय जाधव, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी, बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे लक्ष देण्याची विनंती केली होती। आता 1 महिन्याच्या कालावधीत जरांगेंच्या मागण्या मान्य होणार का? सरकार या उपोषणाला गांभीर्याने घेणार का? आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार का? यावर तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा। धन्यवाद।